Practice set 5.2. In an envelope there are some ₹5 notes and some 10 rupees notes. Total amount of these notes together is 350 rupees. Number of 5 rupee notes are less by 10 than number of 10 rupee notes. Then find the number of 5 rupee and 10 rupee notes. म्हणजे इथं काय सांगितलं, एका एनवलपमध्ये 5 रुपीच्या आणि 10 रुपीच्या काही नोट्स आहेत. तर टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. म्हणजे 5 रुपीच्या आणि 10 रुपीच्या मिळून टोटल 350 रुपीजच्या नोट्स आहेत. अमाऊंट जमली आहे की 350 रुपीज. नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आर लेस बाय 10 दॅन नंबर ऑफ 10 रुपी नोट्स. म्हणजे 10 रुपयाच्या जेवढ्या नोट्स आहेत त्याच्यापेक्षा 5 रुपयाच्या 10 नोट तिथं कमी आहेत असं सांगितलं आहे. देन फाइंड द नंबर ऑफ 5 रुपी अँड 10 रुपी नोट्स. मग आपल्याला काय शोधायचं आहे की 5 रुपयाच्या किती नोट्स आहेत आणि 10 रुपयाच्या किती नोट्स आहेत, तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, इक्वेशन फॉर्म करावं लागणार. तर त्यासाठी तुम्ही काय कन्सिडर करायचं, लेट द नंबर ऑफ ₹5 नोट्स बी एक्स. म्हणजे 5 रुपयाच्या ज्या नोट्स आहेत त्याला एक्स कन्सिडर करायचं आणि द नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स बी वाय. आणि 10 रुपीच्या नोट्सला वाय कन्सिडर करायचं. टोटल नंबर ऑफ एक्स नोट्स ऑफ ₹5 इज इक्वल टू 5x. म्हणजे 5 रुपीच्या नोट्स आहेत त्याला एक्स कन्सिडर केले तर त्याला आपण काय लिहू शकतो, 5x लिहू शकतो. आणि टोटल अमाऊंट ऑफ वाय नोट्स ऑफ ₹10. म्हणजे 10 रुपीच्या काय आहेत, वाय नोट्स आहेत, तर त्याला आपण 10y असं लिहू शकतो. देअरफॉर टोटल अमाऊंट इज इक्वल टू 5x प्लस 10y. मग टोटल अमाऊंट किती झाली, तर 5x प्लस 10y. According to the first condition, total amount of the notes together is ₹350. म्हणजे पहिल्या कंडिशननुसार आपल्याला काय सांगितले की 5 रुपीच्या नोट्स किती आहेत, 10च्या नोट्सपेक्षा कमी आहेत. म्हणून मग ह्याचं इक्वेशन आपण इथं कसं फॉर्म केलं आहे, 5x प्लस 10y इज इक्वल टू 350. म्हणजे 10 रुपीच्या नोट्स 5 रुपीच्या नोट्सपेक्षा जास्त आहेत आणि दोन्ही मिळून अमाऊंट 350 झाली आहे. तर त्याचं इक्वेशन आपण 5x प्लस 10y इज इक्वल टू 350, इक्वेशन नंबर 1. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, नंबर ऑफ ₹5 नोट्स आर लेस बाय 10. म्हणजे अगोदर आपण काय केलं की 5 रुपीच्या नोट्स 10पेक्षा जास्त आहेत म्हणून प्लस 10 केलं. आणि इथं परत दुसरी कंडिशन काय केली, तर 5 रुपयाच्या नोट्स कमी आहेत म्हणून दुसरी कंडिशन सॅटिस्फाय करायची. देअरफॉर एक्स इक्वल टू 2y मायनस 10. म्हणजे एक्सला फॉर्म कसं केलं आपण, 2y मायनस 10नी. मग एक्स मायनस 2y इज इक्वल टू मायनस 10, इक्वेशन नंबर 2. मग काय करायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. मग आपल्याला सेकंड नंबरचं इक्वेशन आहे त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 5नी. देअरफॉर 5x मायनस 10y इज इक्वल टू मायनस 50, इक्वेशन नंबर 3. ॲडिंग इक्वेशन्स 1 अँड 3. पहिलं आणि तिसरं इक्वेशन आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे, कारण प्लस 10y मायनस 10y हे कट होतं आणि आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू मिळते. मग 10x इज इक्वल टू 300, x इज इक्वल टू 30. मग ती एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, एका इक्वेशनमध्ये पुट करायची आहे आणि मग आपल्याला त्यावरून वायची व्हॅल्यू मिळेल. तर एक्सची व्हॅल्यू 30 आली आहे, ती सबस्टिट्यूट केली आपण इक्वेशन नंबर 2मध्ये. तर आपल्याला ही व्हॅल्यू पुट करून किती मिळालं आन्सर, y इज इक्वल टू 20. देअर आर 30 नोट्स ऑफ ₹5 अँड 20 नोट्स ऑफ ₹10 इन द एनवलप. सेकंड एक्झाम्पल काय आहे, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर इफ 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिवली. द रेशो ऑफ न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर इज 3:5. फाइंड द फ्रॅक्शन. म्हणजे डिनॉमिनेटरचा फ्रॅक्शन काय आहे, 1ने कमी आहे, दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटरपेक्षा जो डबल आहे न्यूमरेटर त्याच्यापेक्षा डिनॉमिनेटर 1ने कमी आहे. इफ 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिवली. मग जर समजा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 1नी जर वाढवलं तर ते काय होणार आहे, त्याचा रेशो 3:5 होणार आहे. मग आपल्याला ते फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे. लेट द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स. मग न्यूमरेटरला आपण एक्स कन्सिडर करूया आणि डिनॉमिनेटरला वाय कन्सिडर करूया. देन द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज एक्स अपॉन वाय. म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे म्हणून एक्स आणि वाय आपण फाइंड आउट केलं तर एक्स अपॉन वाय. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, द डिनॉमिनेटर इज 1 लेस दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. आपल्याला काय सांगितले की जो काही डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरपेक्षा
एकनी कमी आहे पण न्यूमरेटर ट्वाईस आहे म्हणजे डबल आहे त्याच्या, तर y इज इक्वल टू 2x - 1. आपण न्यूमरेटरला x कन्सिडर केले मग ते डबल आहे तर 2x आणि डिनॉमिनेटर एकने कमी आहे म्हणून 2x - 1. Therefore, 2x - 1 is equal to 1, equation number 1. According to the second condition, if 1 is added to the numerator and the denominator, the ratio of numerator to denominator is 3:5. मग आता आपल्याला इथं काय केलं आहे, न्यूमरेटरमध्ये 1ने ॲड केलं, सेकंड कंडिशनला डिनॉमिनेटरमध्ये पण 1ने ॲड केलं, तर x + 1/y + 1 is equal to 3/5 हे इक्वेशन बनलं. Therefore, y + 1 is equal to 5. Therefore, मग इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 × x + 1 is equal to 3 × y + 1 म्हणजे ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यू आपल्याला इथं सॉल्व करून घ्यायच्या आहेत. 5x + 5 is equal to 3y + 3. 5x - 3y is equal to 3 - 5. Therefore, 5x - 3y is equal to -2. हे आपण इक्वेशन सॉल्व केलं आणि याला काय दिलं, इक्वेशन नंबर 2. मग इथं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3. मग जे फर्स्टवालं इक्वेशन होतं त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 3ने, कारण इक्वेशन नंबर 2मध्ये इथं -3y आहे. मग आपल्याला तिथं त्या दोन्हीचं काहीतरी म्हणजे कटिंग होणार आहे तिथं, त्यामुळं आपल्याला इथं इक्वेशन नंबर 1ला 3ने मल्टिप्लाय करायचे. 6x - 3y इज इक्वल टू 3, इक्वेशन नंबर 3. मग सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 3 म्हणजे थर्ड इक्वेशनमधून आपल्याला सेकंड इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग 6x - 3y इज इक्वल टू 3, 5x - 3y इज इक्वल टू -2. मग सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आता या दोन्हीला मायनस साईन आहे. जेव्हा आपण इथं मायनस करतोय, सबस्ट्रॅक्ट करतोय, तेव्हा मायनसचं प्लस होणार आहे. त्यामुळं x इज इक्वल टू 5. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1 म्हणजे आपल्याला काय करायचं, हे सबस्टिट्यूट करायचं आहे एक्सची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1मध्ये. तर 2x - y इज इक्वल टू 1. आपल्याला yची व्हॅल्यू इथं किती मिळाली आहे, 9. तर रिक्वायर्ड फ्रॅक्शन किती आला, मग एक्सची व्हॅल्यू 5 आहे, yची व्हॅल्यू 9 आहे, मग 5/9 हे आपलं रिक्वायर्ड फ्रॅक्शन आलं.